तर आता आपण याचा पहिला प्रॉब्लेम बघणार आहे. पहिला प्रॉब्लेम घेतो आपण. याच्यामध्ये पहिलं पोस्टिंग बघणार आहे. पहिली स्टेप आहे पोस्टिंग. ठीक आहे, तर ते कसं करायचं ते बघणार आहे. त्यासाठी अगोदर मार्किंग करून घेऊ. पहिले ॲडजस्टमेंटची मार्किंग घेत नाही, दुसऱ्याची पण येत नाही. 10% क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्सला मार्किंग करायची. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. लँड अँड बिल्डिंगला मार्किंग. स्टॉक्स प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस बाय 10%. प्लांट अँड मशिनरी आणि स्टॉकला एक मार्किंग. इथं याला मार्किंग करायचं जसं लास्ट चॅप्टरमध्ये होतं तसं. मार्किंग केलेली अमाऊंट इनरला लिहायची, ज्याला मार्किंग नाही ते आउटरला. ओके, तर आपण पोस्टिंग करणार आहे. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला कॅपिटल. ठीक आहे, हे लॅबिलिटी साईड आहे. कॅपिटल दिलं तर ते कॅपिटल अकाउंटला लिहायचं. इथं आपण लिहिलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, तर तिथं आपल्याला ते पोस्ट करायचं. हे कॅपिटल अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल नेहमी इकडं क्रेडिट साईडला लिहायचं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथं दोन पार्टनर आहेत, सुजाता आणि पौर्णिमा. त्यांच्यामध्ये नवीन एक ॲड झालेले आहे अपर्णा. ठीक आहे, त्या तिघांचे कॉलम येणार आहेत नावांचे. सुजाताचं कॅपिटल आहे 1 लाख. इथे येणार 1 लाख कॅपिटल. त्याच्यानंतर पौर्णिमाचं आहे 1,40,000. ते तिच्या कॉलमला तिचं कॅपिटल. त्याच्यानंतर पुढे दिले क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. हे दोन जे आहेत हे लॅबिलिटी आहेत. ठीक आहे, म्हणजे देणे. इथं वरती लॅबिलिटी लिहिली आहे बघा. कॅपिटलचा बॅलन्स इथं लिहायचा असतो आणि जर पार्टनरचा कुठला प्रॉफिट लॉस असेल तर तो इथं टाकायचा. बाकी सर्व लॅबिलिटी असते. ठीक आहे, क्रेडिटर्स दिलेलं आहे इकडे लॅबिलिटीला पोस्ट करायचं. क्रेडिटर्स वरती जागा सोडायची कॅपिटलसाठी. इथं कॅपिटल येतं वरती. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर खाली क्रेडिटर्सची अमाऊंट दिली आपल्याला 34,000. त्याला काय मार्किंग वगैरे नाही आहे, डायरेक्ट आउटर कॉलमला. त्याच्यानंतर पुढे दिले बिल्स पेएबल. लॅबिलिटी आहे 26,000. बिल्स पेएबल 26,000. ठीक आहे, चला आता इकडचं लॅबिलिटीचं पोस्टिंग झालं. इकडे असेट आहेत, तर हे सगळे असेट आहेत त्या असेट साईडला उतरवायच्या. लँड अँड बिल्डिंग असेट आहे, इकडे असेट लँड अँड बिल्डिंग. याची अमाऊंट आहे 60,000. याला मार्किंग आहे म्हणून इनर कॉलम. ठीक आहे, ही तर मार्किंग केलेली आहे बघा आपण रेड पेननी. ठीक आहे, 60,000 झाले इनरला. पुढं प्लांट अँड मशिनरी असेट आहे 70,000 अमाऊंट. त्याला पण मार्किंग आहे इनरला. प्लांट अँड मशिनरी त्याची अमाऊंट आहे 70,000. ते पण असेटला. ह्या ज्या काही असेट आहेत सगळ्या त्या इकडे असेट साईडला उतरवायच्या. हे असेट साईड आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या असेट दिलेले आहेत आपल्याला ह्या ज्या आहेत त्या. ठीक आहे, प्लांट अँड मशिनरी झालं 70,000. पुढं फर्निचर आहे. आता याला कुठेही मार्किंग नाही आहे. ठीक आहे, आपण लाल पेननी मार्किंग केली होती, तर याला मार्किंग नाही, डायरेक्ट आउटरला 24,000. फर्निचर देणार फर्निचर 24,000. डायरेक्ट आउटर कॉलम 24,000. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला स्टॉक. पुढं स्टॉक दिलेलं आहे. ठीक आहे, स्टॉक येतं इकडं असेट साईडला. फर्निचरच्या खाली स्टॉकची अमाऊंट आहे 40,000. ठीक आहे, तर हे झालं आपलं पोस्टिंग. आणि हे जे कॅश दिलेलं आहे तर त्यासाठी कॅश अकाउंट ओपन करायचं असतं. ओके,